मला नाही खायचा दुबईला जाऊन बकलावा. मला फक्त शांती पाहिजे आणि त्याच्यासाठी मी इथं आलेली आहे. एकटीच फिरत आहे मी. गोल्डन फ्रेम आहे. या साईडने ओल्ड दुबई आहे, या साईडने न्यू दुबई आहे आणि इथे मी बसलेली आहे. बस शांती पाहिजे, शांती. आपल्या कम्फर्टच्या बाहेर निघा. कम्फर्टच्या बाहेर निघून बघा तीच आपली. आपण किती पाण्यात आहे ते बघा. एकटं सर्वाइव्ह करायचं आहे, त्यामुळे निघू द्या. आवश्यक आहे ते. कोणीच नाही आजूबाजूला, कोणीच विचारत नाही का बसल्या, कशासाठी बसल्या. बसलं पाहिजे असं अधूनमधून. निघून गेलं पाहिजे ते सगळं. लोक जाते बकलावा खाले दुबई, पण आम्हाला शांती पाहिजे म्हणून आम्ही आलो. दोन फायदे आहे कम्फर्टच्या बाहेर निघाल्यावर. आपण किती पाण्यात आहे तेही कळते, कोणीच कोणाचं नाही हेही कळते. आणि एकटं शांत विचार केलं की आतमध्ये जे इमोशन्स आहे तेही सगळे बाहेर निघतात. ते निघाले पाहिजे, कारण त्याचा इफेक्ट आपल्या हेल्थवर होतो, खास करून बायकांच्या. आणि कधी कधी थोडं असं जबाबदारीच्या बाहेर काही विचार करायचा नाही. पाहून घेऊ जे होईल ते, कारण जे होईल ते होणारच आहे आणि ते आपल्याला करायचंच आहे. तर कधी कधी थोडासा वेळ स्वतःला दिला पाहिजे. खास करून ज्या सिंगल मॉम आहे, कोणी नाही आहे. लोक तुमचं दुःख ऐकणार, इथे जाऊन तुम्हाला सिंपती देणार. तुमच्या नजरेमागं तुमचीच त्याचं रूपांतर ते गॉसिपमध्ये होणार. मग तुमच्या कानावर काहीतरी येणार, मग त्याचं तुम्हाला वाईट वाटणार. त्याच्यापेक्षा काही कोणाला सांगू नका. माइंड डायव्हर्ट करा. त्याच्यासाठी वेगवेगळं म्हणजे खूप उपाय आहे. आणि एकच गोष्ट आहे, कोणीच कोणाचं नसते. म्हणते ना सारं गाव मामाचं, एक नाही कामाचं. तसं नका सांगू, नका ठेवू कोणावर विश्वास. नाही ठेवू शकत आपण. आणि ते जास्त तुम्हालाही त्रासदायक आहे. ते विनाकारण कोणाला तुम्ही सांगता, तो दुसऱ्याला जाऊन सांगते, ते त्याचं सगळं हे नको आहे. खूप कमी वेळात खूप बेकार अनुभव आलेले आहे, जवळच्या लोकांच्या, दूरच्या लोकांचे. जेवढा कमी सर्कल जेवढं तेवढे तुम्ही सुखी. आणि सिंगल मॉमला ॲडवाईस आहे, आपलं दुःख सांगत बसू नका, आपलं दुःख कुरवाळत बसू नका. कोणाला काहीही पडलेली नाही आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही स्वतःचं रडा, काही करा, लोकांना बिचारी म्हणायचा चान्स देऊ नका. बस तरच तुम्ही सुखी राहा.